डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले, ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. त्यांनी ठेवलं नाही. पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील. तसंच झालेलं. आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे. नाही, पण राऊत साहेब, हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत. हे दोन्ही आहेत आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत, मग सुप्रियाताई सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानी असतील, त्यांच्याशी मी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईन.